नमस्कार, जय शिवराय. आज आपण कुल्हड आम्रखंड ते घरातील साहित्य म्हणजे चाळण वापरून करणार आहे. पाहू शकता आपलं आम्रखंड मार्केटसारखं झालेलं आहे. कलरही पाहू शकता किती आलेला आहे आपल्या आम्रखंडला. आणि हे तुम्ही जिलेबी बरोबर खाऊ शकता. आम्रखंडसाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे मी दही हे कुल्हडमध्ये आधल्या रात्री लावून ठेवलं होतं. पाहू शकता किती घट्ट आहे आपलं दही. त्यानंतर एका सुती कापडामध्ये हे दही काढून घ्यायचं आणि हे बांधायचं, जेणेकरून ह्यातलं पाणी सर्व निघून जाईल. आपलं एक 5 तास बांधून ठेवले तरी चालेल. त्यानंतर 2 आंबे घेऊन त्याचे पेस्ट करून म्हणजेच पल्प काढून घ्यायचा. त्यानंतर जे आपण दही बांधून ठेवलं होतं ते असं चाळणीमध्ये घेऊन पूर्ण चाळून घ्यायचं. पाहू शकता मी कसे चाळते आहे. त्यानंतर जो आपण पल्प केला होता तोही आपण यामध्ये टाकून घ्यायचा, जेणेकरून कोणतीही जरी गुठळी राहिली असेल तर त्यातून निघून जाते. पाहू शकता अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं दोन्ही पण, दही पण आणि पल्प पण. त्यानंतर हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. एक 5 मिनटं मिक्स करत राहायचं, जेणेकरून एकजीव होईल हे सर्व. त्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर ही 4 ते 5 चमचे टाकणार आहोत. तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. त्यानंतर वेलची पावडर 1 चमचा टाकून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे एक 15 ते 20 मिनटं फ्रीजला ठेवायचं. यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून ठेवले तरी चालेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. अशा प्रकारे हे आपलं आम्रखंड तयार आहे. हे फ्रीजला ठेवल्यानंतर पूर्ण घट्ट येतं आणि ते तुम्ही